समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. धन्यवाद ताई. विघ्न हरेशा संकटनाशका प्रथम वंदन श्री गजाननाला आशीर्वाद दे यशस्वी हो चरणी प्रार्थना. प्रथम पूज्य गजाननाला स्वरदायिनी सरस्वती माते नटराज रंगदेवता नटराजाला आणि इथे उपस्थित सर्व रसिकांना अभिवादन करून मी आजच्या या रंगतदार आणि बहारदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सस्नेह स्वागत करते. प्रथमतः हा कार्यक्रम म्हणजे वर्धिनीच्या शाखांमधील कलाकार युवक युवती वर्धक वर्धिका यांच्या नृत्य गायन वादन आणि निवेदन या सर्वांच्या संगमाचा एक अनोखा नजराणा आहे. चला तर मग संपूर्ण अंतरंगाला तजेला देऊया आणि कार्यक्रमाची एक दमदार सुरुवात करूया. मंडळी, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटलं की ती होते ईशस्तवनाने. ईश म्हणजे ईश्वर आणि त्याचे केलेले मंत्रमुग्ध असे वर्णन म्हणजे स्तवन. आणि असे हे स्तवन प्रत्यक्ष भरतनाट्यम आणि कथ्थक या दोन पारंपरिक नृत्यशैलीत सादर होत असेल तर त्या कलाकृतीचा आस्वाद काही औरच असेल, नाही का? तर पाहूया. महाराष्ट्राचं लाडका दैवत गणपती बाप्पा आणि शिवशंभूला आवाहन देण्यासाठी आता आपल्या समोर येत आहे गणेश आणि गाथा. पाहूयात त्यांची गणेश वंदना आणि शिवतांडव.
गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। प्रेक्षक हो, या ईशस्तवनानंतर वेळ झाली आहे आपणा सर्वांच्या आयुष्यात भगवंत रूपी असणाऱ्या अशा आपल्या मातृभूमीच्या पूजनाची। इथे उपस्थित एक अनेक व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेम हे जागृत आहे हे नक्कीच। या जागृत राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून मला ह्या ओळी नेहमी आठवतात। हे मायभू तुझे मी पेडी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे। आपण चंद्र सूर्य आणि तारका हे प्रत्यक्ष जमिनीवर उतरवू शकत नसलो तरी राष्ट्रासाठी मायभूमीसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करणार नाही हे निश्चितच। असेच एक गीत सादर करण्यासाठी आता येत आहे कलामंचाची सुरीली मृणालताई। गीत आहे भारत रहना चाहिए। गीतकार प्रसून जोशी, पार्श्वगायन शंकर महादेवन, संगीत शंकर एहसान रॉय। ऐकूयात हे गीत। देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। सिलसिलाए बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। सिलसिलाए बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। नस तार कर दो और बना दो एक सितार, राग
सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है, सत्य कहना सीख ले। भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है, सत्य कहना सीख ले। भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। है मुझे सौगंध भारत, है मुझे सौगंध भारत, भूलू ना एक क्षण तुझे, रक्त की हर बूंद तेरी है, तेरा अर्पण तुझे। युद्ध ये सम्मान का है, मान रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। है मुझे सौगंध भारत, भूलू ना एक क्षण तुझे, रक्त की हर बूंद तेरी है, तेरा अर्पण तुझे। युद्ध ये सम्मान का है, मान रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए। वा ताई, राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या या गीतामुळे कार्यक्रमाची शान आणखीनच वाढली आहे. आज आपल्या भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी, त्याचबरोबर स्वतंत्र करण्यासाठी सर्वतोपरी झटलेल्या क्रांतिकारकांची आठवण करून देणारा आणखी एक दिवस आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव घेताच एक महान व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते. त्यांची ती भेदक नजर आजही आठवते. त्यांच्यातील मातृभूमीप्रती असणारे प्रेम, मातृभूमीस परतण्याची उत्कट इच्छा, या सर्व गोष्टी त्यांनी लिहिलेल्या सागरा प्राण तळमळल्या या गीतातून व्यक्त होते. ह्या गीताचे स्वर दिले आहेत लता दीदींनी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं आहे. तर ऐकूयात हे गीत आणि आठवूया प्रत्यक्ष सावरकर आपल्या अहिल्याताईकडून.
गहिरा प्रहर सारं धुसर धुसर. पहाटेचा गहिरा प्रहर सारं धुसर धुसर. भस्मचर्चित सांभासारखं सुचिर घुट चराचर. सुगंधानं तेजाळतो गाभाऱ्यातील अंधार. अहो सुगंधानं तेजाळतो गाभाऱ्यातील अंधार. घणघणणाऱ्या घंटांमधून दरवळतो हा गंधार. प्रीतीच्या त्या आर्ततेत देखील उमटते एक विरक्त गौरव. आरक्त उशेला जागवित येतो आदिराग भैरव. सकाळच्या वातावरणात भैरव रागाचे हे सुधीर मोघे यांनी केलेले वर्णन अगदी प्रसन्न करते. याच भैरव रागात बंदिश सादर करण्यासाठी आता आपल्यासमोर येत आहे कलामंचाचा छोटा उस्ताद रईत भिल. आज आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत त्यांचा अपर्णाताई केळकर. मी आधी संस्थेचे कार्याध्यक्ष रामभाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या अपर्णाताई या. अपर्णाताईंचा थोडक्यात परिचय करून देतो. त्या शास्त्रीय तसंच उपशास्त्रीय गायिका आहेत. पंडित CR व्यास, डॉक्टर अरविंद थत्ते तसंच श्रीराम शिंत्रे यांच्याकडे त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं MA म्युझिक झालेलं आहे.
त्या MA गोल्ड मेडलिस्ट आहेत. आकाशवाणी उपशास्त्रीय गायनाचं पहिलं पारितोषिक तसंच जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. निलेश सरांना विनंती. याचबरोबर आज मंचावरती उपस्थित जे कलाकार आहेत त्या सर्वांचा थोडक्यात परिचय मी करून देतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या सर्वांशी आपण आवर्जून गप्पा माराव्यात. साधारणतः कसा फुलत गेला हा कार्यक्रम. अथक निरंतर प्रयत्न कौशिक, अहिल्या, हरी यांचे आहेत. आत्ता ज्यांनी भैरवी सादर केली रैभ्य जमादार. रैभ्य आपल्या कसबा पेठेत राहणारा आहे आणि आपली जी वस्ती अभ्यासिका आहे त्याच्यात तो विद्यार्थी म्हणून येतो. याचबरोबर सुरुवातीला ज्यांनी ते गणेश वंदना सादर केली त्याच्यात स्वतः गणेश होता. गणेश कांबळे हा आपल्या कार्यकर्ता आहे. तर रैभ्य आणि गणेश आणि गाथा यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे अपर्णाताई आपण यांचं गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करावं. गणेश कांबळे आपल्या विवेकानंद शाखेचा कार्यकर्ता आहे. रैभ्य दामादार. रैभ्याचं जुनं नातं स्वरूपवर्धिनीशी आहे. त्याच्या घरातले अनेक जण स्वरूपवर्धिनी देत होते. याचबरोबर गाथा राऊतने तिच्या नावाला साजेसे कारकीर्द देखील केलेली आहे. गाथा तिने एक वेगळीच तयार केलेली आहे. तिने ज्या गिरक्या आत्ता आपण पाहिल्या तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 1 मिनिटात 116 गिरक्या घेण्याचं रेकॉर्ड आहे. याचबरोबर वंडर बुक ऑफ इंटरनॅशनलमध्ये 15 मिनिटात 1491 गिरक्या तिने घेतलेल्या आहेत. आपण बऱ्याच आणतो काय गिरक्या घेतो पण ही चांगल्या गिरक्या घेते. याबद्दल तुझ्या टाळ्या वाजून अभिनंदन घेऊया. यानंतर प्रांजल भिडे, श्रीमयी काळे हे कोरस देत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यावे. प्रांजल वस्ती अभ्यासिकेत येणारी पूर्वा भिडे हिची भगिनी आहे. जेव्हा घरी संपर्क केला तेव्हा ही छान पेटी वाजवते, गाते म्हणून ती आली. त्याचबरोबर आपल्या बालवाडीच्या शिक्षिका विद्यार्थ्यांची मुलगी श्रीमयी. अक्षय मुळे हा स्वरूपवर्धिनीचा पूर्णवेळ विस्तार याच्यात तालवाद्य जी आहे त्याला साथ देत आहे. याचबरोबर गायिकांमध्ये गुणान सुतार आणि समृद्धी यादव या दोघी जण पार्श्वगायिका म्हणून आपल्यासमोर त्यांनी कला सादर केली. समृद्धीचं यानंतर गीत आपल्यासमोर सादर होईल. मृदुंगावरती ज्यांचा हात आहे ते आपले सुयश काबदुले. सुयश आपल्या दयानंद शाखेचा विद्यार्थी आहे आणि घरी गेल्यानंतर भजनावरती तो ठेका देत होता. म्हटलं तुझा ठेका स्वरूपवर्धिनीच्या पद्यांनाही लागला पाहिजे आणि त्यांनी होकार दिला आणि तो गेले 2 महिने इथे येतोय. सुयश काबदुले. आणि दुसरं ठेके जे देतात ते तर कौशिक केळकर. घरी जरी बऱ्याच तुला हे पडत असेल तर आज गुलाब पुष्पच मिळणार आहे. याचबरोबर धायगुडे ब्रदर्स अँड सिस्टर्स अहिल्याताई आणि पद्मनाभ पेटी आणि गायन हे दोन्हीची धुरा ते सांभाळत आहे. आणि या दोघांनी आणि हनुमाननी मिळून गेले 3 महिन्यात कलाकार जमवणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, घरी जाणे याच्यातनं हा संच जमवलेला आहे. वैष्णवी राऊत शब्दांची योग्य निवड करत आणि ती आपल्यासमोर छान पद्धतीने मांडत वैष्णवी सूत्रसंचालन करत आहेत. या सर्वात याच्यात सजावट किंवा तांत्रिक याच्यात दिव्या घारे, श्रुतिका मोहिते आणि चेतन धोत्रे. चेतन दिव्याताईंनी फुलांची सजावट, रांगोळीची सजावट, श्रुतिकाने बाहेर जे फलकावरती आपण बाबासाहेब सावरकर आणि संविधानाचं चित्र पाहत आहोत त्यांनी ते रेखाटलेलं आहे. काल सायंकाळपासून त्यांची सुरुवात झालेली होती. याचबरोबर हे सगळं ध्वनिमुद्रण जे चालू आहे आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम नामदेव पांगारकर यांना मी विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्पाचा स्वीकार करावा. आणि छायाचित्रण करणारे आमचे सत्यमजी तांबडे, त्यांना आम्ही तांबडे बाबा म्हणत नाही परंतु सत्यम हा शाखा प्रमुख आहे आपल्या शाखेचा, राजर्षी शाहू शाखेचा. त्याचंही स्वागत करूया. आणि या सगळ्यांचं दिग्दर्शन म्हणा किंवा या सगळ्यांना जमवणं, त्यांची रोज व्यवस्था पाहणं, हे सगळे रोज येतील यासाठी
ज्यांनी खरंच द्रोणागिरी उचलला आमचा, तो आमचा हनुमान निकडे. हनुमानला मी विनंती करतो की रामाच्या साक्षीने त्यांनी अपर्णाताईंकडनं स्वीकार करावा. आणि सध्या हनुमान, राम ही नावं आदराने पुढचे काही वर्ष आपल्याला मंदिर होईपर्यंत दणदणीत आवाजात घ्यायची आहेत. त्यामुळं आपल्या कार्यक्रमाला आज राम देखील आहे, हनुमान देखील आहे. त्यामुळं आपला कार्यक्रम सुंदरच होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की उत्तरार्धाला सुरुवात करावी. रसिक हो, सांस्कृतिक कार्यक्रमाचा संस्कृती दर्पण सोहळा अजून बाकी आहे बरं का. मंडळी, तुम्हा सर्वांना आता एक तालबद्ध आणि तितकाच लयमय वाटणारा असा संवाद अनुभवायला मिळणार आहे. जेव्हा तबला आणि पखवाज एकत्र संवाद करतात, ही कल्पनाच भारावून टाकणारी आहे. याच कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी येत आहे आपल्या कलामंचाचा कौशिक दादा आणि सुयश दादा. पाहूयात यांची जुगलबंदी. लेहरा संगत देत आहे अहिल्याताई.
वाद्यांच्या लयतालमय अशा या स्वरांनी येथील प्रकृतीत सर्वांना साथ घातली. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून करावयाचा संस्कार जो नेहमी आपल्यामध्ये जिवंत राहतो असा तो संस्कार. अशा या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राची एक अनोखी आणि अखंडित परंपरा आहे बरं का. आणि ती म्हणजे गोंधळ. होय तोच गोंधळ, तुळजा भवानी मातेचा गोंधळ. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तू तुझा वरदहस्त दिलास, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुझा धावा केला, त्यांच्या पंक्तीत आम्हा सर्वांना देखील तुझा धावा करायचा आहे. आई गोंधळाला ये ग आई, गोंधळाला ये. आई तुळजाभवानीचा मांगल्य आणि समृद्धीचा वरदहस्त आपल्या सर्वांच्या मस्तकावर ठेवण्यासाठी आता आपल्या समोर येत आहे समृद्धीताई आणि मृणालताई. मायेचा निज रूपाईचा गोंधळ मांडिला न देवा, आता गोंधळाला यावं. तुळजा भवानी आईचा
ज्ञानी याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, ईश्वराचा अंश आहे. या गडी माडगुळकरांच्या ओळी महाराष्ट्राच्या आणखी एक संस्कृतीचं दर्शन घडवतात. महाराष्ट्राच्या या अद्भुत संस्कृतीमध्ये संतवाणी हा खजिना आपल्या वाटेला आला हे आपले अहोभाग्यच. मग ती असो संत ज्ञानेश्वरांची ओवी वा असो संत तुकारामांची गाथा, हा गीत प्रकार तुम्हाला त्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या भक्तीत विलीन करून घेतोच. त्याच भक्तिरसात दंग होण्यासाठी, पांडुरंगाचा ध्यास घेण्यासाठी आणि आषाढीची ती वारी अनुभवण्यासाठी ऐकूयात संत चोखामेळा यांचा अबीर गुलाल हा अभंग आपल्या पद्मनाभ दादाकडून. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उमरठासी कैसे वेश आम्ही जातीहीन, उमरठासी कैसे वेश आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू रूप तुझे कैसे पाहू पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाच्या पाण्यात रंग लाचे नाम घेऊ, लाचे नाम घेऊ, निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. म्हणे नाव घेता, म्हणे नाव घेता सप्त होती गंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग
गीतांची सांगता झाली आहे आणि मी आता अपर्णाताईंना विनंती करते की या कार्यक्रमाबद्दल असेल तुमचं मनोगत व्यक्त करावं. तोपर्यंत प्रेक्षकांना विनंती आहे आणि काही युवक आणि कार्यकर्ते अजून उभे आहेत तिथं रिकाम्या खुर्च्या आहेत, थोडा आत आले तर आपला पुढचा जो. सर्वप्रथम मी स्वरूप वर्धिनी संस्थेचे आभार मानते की त्यांनी मला, मी प्रमुख अध्यक्ष वगैरे असं काही नाही म्हणत आहे, मला इथे बोलवलं, मला सहभागी करून घेतलं, त्याच्याबद्दल आभार. रामभाऊंना नमस्कार, सुनीलजींना नमस्कार, सर्व मान्यवरांना नमस्कार. आपण सगळे पाहतोय की संगीत किती चैतन्य आणू शकतं, आपण हे अनुभवलं आहे आत्ता. तर या सगळ्या मुलांचं मी खूप 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 कौतुक करते. तुम्ही सगळ्यांनी खूप छान गायलं, बोललात, उत्तम बोललात. मला वाटतंय किशाभाऊंनी ही संस्था स्थापन करून आणि त्याचं सुयोग्य नाव देऊन आपण सगळे वर्धक आहोत. स्वरूप वर्धिनीचे आपण सगळे वर्धक आहोत. म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्यातल्या आपण वाढवायच्या आहेत, एकमेकांना द्यायच्या आहेत आणि प्रवृत्त करायचं आहे त्याच्यासाठी एकमेकांना. ही खूप महत्त्वाची शिकवण त्यांनी ह्या नावातनंच दिली आहे. स्वरूप वर्धिनीच्या कामाबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, इतकं प्रचंड काम आहे आणि मी ह्याच्यात खूप छोटी आहे. मी असं काही सामाजिक काम माझ्याकडनं होत नाही, त्यामुळे मी ह्याच्यासाठी योग्य नाही आहे. हे प्रचंड काम करण्यात म्हणजे किशाभाऊंचा जो शब्द चिरमंगलकांक्षी, हा शब्द इतका काय हृदयाला जोडणारा आहे. तर स्वरूप वर्धिनीच्या बाबतीत मी चिरमंगलकांक्षी आहे. माझ्याकडून जी मदत, जे सहकार्य ह्या सगळ्या वर्गासाठी आवश्यक आहे, जेव्हा तेव्हा ते मी आवर्जून देईन. आणि मला असं वाटतं की ह्या कलामंच हे नाव दिलं आहे का आपण या, तर मी एक नाव सुचवते. मला वाटतं सप्तक असं नाव द्यावं ह्याला, सुचवते मी, तुम्हाला काही आग्रह नाही आहे. कारण सप्तक म्हणजे रोज आपले वार 7 असतात, आपले रंग 7 आहेत. तर जसं निसर्ग आहे, जसं आपलं रोजचं रुटीन आहे, तसंच संगीत आपल्या आयुष्यात आहे. खरं तर तसंच ते रोज व्हावं, ती शांतता, ते मनस्वास्थ्य मिळावं संगीतातनं, असं वाटतंय. त्यामुळे मला असं वाटतं सप्तक हे नाव खूप योग्य आहे. ज्ञापूंच्या जाण्याने जी सगळी दरी निर्माण झाली आहे सगळ्यांच्याच मनात आपल्या, आपण सगळे ते अनुभवतो आहोत. पण मला वाटतं गेलेल्या व्यक्ती ते शरीराने नाही आहेत, ते चैतन्याने इथे आहेत, ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचं चांगलं काम, त्यांनी दिलेल्या प्रेरणा आपण पुढे नेणं, हे आपण त्यांना जागृत ठेवणं आहे, आपल्यामध्ये ठेवणं आहे असं वाटतं मला. आणि या सगळ्या उपक्रमासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. कौशिकचे मी आभार मानते जाहीर. कशासाठी की अनेक समाजात चांगल्या गोष्टी चाललेल्या असतात, पण त्या सगळ्या चांगल्या गोष्टींपर्यंत आपण पोचतो का? नाही पोचत. तर कौशिक हा माझ्यासाठी हा दुवा आहे, हा सेतू आहे स्वरूप वर्धिनीपर्यंत पोचण्याचा. नाहीतर मी माझा संबंध आला असता पण माहिती नाही. तर कौशिक हा माझ्यासाठी सुंदर सेतू आहे स्वरूप वर्धिनीशी जोडलं जाण्याचा. म्हणून कौशिकचे जाहीर आभार मानते. सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.
यंदाच्या वर्षी ज्यांनी असा संकल्प केला आहे की मी यंदा स्वरूपवर्धिनीला माझं 1 वर्ष या कामासाठी देईल, तर त्याचा आपण एक छोटा शुभेच्छा समारंभ इथं आयोजित केलेला आहे. आणि ज्यांनी आपलं आयुष्य या खरंच राष्ट्रकार्यासाठी दिले असे दोन्ही रामभाऊ आणि सुनीलजी यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या कामात, सुनीलजींनी संघाच्या कामात आयुष्य वाहिलेलं आहे. आणि तिथं अनेक खडतर प्रवास करून त्याच्यातल्या यश अपयशाला सामोरं जाऊन संघटना हे एकच साधन, मनामनातील दुवा साधण्या हे मनात ठेवून काम करत राहिले. तर आज राजर्षी शाहू शाखेचे माजी शाखा प्रमुख, परंतु आता स्वरूपवर्धिनीचे पूर्ण वेळ विस्तारक म्हणून ज्यांनी जबाबदारी पाहिली आहे, मी अक्षय मुळेला विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं शुभेच्छा आपण त्याला देऊया. भारत माता की वर्धिनीच्या पद्धतीने टाळ्या होत्या. 1 2 1 2. भारत माता की जय भवानी. मी अक्षयला विनंती करतो की घेतलेला निर्णय किंवा गेले 1 महिना तो रुजू झालेला आहे, काम करतो आहे, त्याच्याविषयीचं त्यांनी मनोगत व्यक्त करावं आणि नंतर रामभाऊंना विनंती करेल की त्यांनी सर्वांना संबोधित करावं. धन्यवाद निलेश सर. सगळेजण ठरवतात पण प्रत्यक्ष घ्यायची कधी तयारी दाखवत नाही, तर मग ठरवलं की आहे वेळ तर दिला पाहिजे आणि निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय नक्कीच सार्थकी लावेल, सगळ्यांना आठवण करून. मी रामभाऊंना विनंती करतो की त्यांनी महाराज संबोधित करावं. आदरणीय सुनीलजी, माझे मित्र मकरंदजी केळकर आणि आजच्या प्रमुख अतिथी किंवा आपल्या घरच्याच अपर्णाताई, सर्व वर्धक वर्धिकांनो, प्रजातंत्राचा महोत्सव आहे आज. त्याचं महात्म्य आपण सगळेजण जाणतो. पूर्वी मोठमोठ्या सत्ता झाल्या त्या राजतंत्रानं चालत, राजा बोले आणि दळ हले, त्याच्या मनात असेल तसं व्हायचं. प्रजेला काय वाटतं याची दखल घेण्याची संस्कृती थोड्याच देशांमध्ये होती. त्यात रामराज्याचं नाव अग्रगण्य आहे, म्हणून रामराज्याची आठवण आपण आज काढतो. तो राजा स्वतःचं सुख बाजूला ठेवून प्रजेचं सुख सांभाळण्यासाठी कष्ट सोसणारा राजा होता आणि त्यामुळे प्रजानुरंजनासाठी जगणारा राजा होता. पण राजाला एकदा सर्वाधिकार दिले की प्रजेकडे त्यांनी दखल नाही दिली तर काय करायचं आणि कोणी करायचं हे माहीत नव्हतं. तर प्रजेला काय वाटतं हे समजून घेणारा राजा येण्यासाठी लोकशाही तंत्र आलं, संविधान आलं. आणि प्रजेला याचा अर्थ प्रजेमधल्या निवडक अभिजनांना नव्हे, तर प्रजेमधलं जे साधा माणूस, जो अगतिक माणूस, ज्याच्या पाठीशी कोणी नाही, त्याला काय वाटतं, त्याला सुख वाटावं यासाठी विचार करणं म्हणजे बहुसंख्य साध्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जे शासन ते प्रजासत्ताक असं स्वराज्य आहे. त्या छोट्या माणसाला हे माझं राज्य आहे असं वाटणं, स्वराज्य आहे असं वाटणं, ही जादू कशाने घडते? एक तर राजा म्हणून नेमलेला असलेला त्याचं अंतःकरण मोठं असलं तर घडतं. म्हणून रामाचं राज्य, म्हणून शिवाजीचं राज्य. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे हे कोणाचं राज्य? तर त्या मावळ्याचं राज्य, साध्या माणसाचं राज्य व्हावं ही भावना शिवाजीच्या अंतःकरणात होती. म्हणून तो राजा हा सगळ्यांचा राजा झाला. पण सगळे राजे सगळ्यांचे नसतात. आज अगदी लोकशाहीच्या पद्धतीनं सत्तेवर आलेले असे वेगवेगळ्या राष्ट्रातले राष्ट्रप्रमुख पाहिले तर त्यांची साम्राज्य निर्माण झालेली दिसतात. आणि म्हणून पुतीन हा सगळ्या रशियाला कब्जात ठेवणारा एक सत्ताधीश आहे. रशियनांना काय वाटतं याची दखल घेण्याची त्याला गरज वाटत नाही. म्हणून नवाल्नी नावाचा त्याचा जो टीकाकार आहे
त्याला कोंडून ठेवण्याचे ते खटाटोप करू शकतो आणि त्या पुतीनचं एक साम्राज्य तयार झालं. हे अभिप्रेत राज्य नाही. किंवा शी जिनपिंगचं राज्य आहे, तिथं दुसरा कोणी जगू शकत नाही, उभा राहू शकत नाही. सत्य सांगितल्याबद्दल त्याला कोठडीत नव्हे तर परलोकातच जाण्याची पाळी येते. असं त्या ठिकाणी हे दुर्दैव आहे. मग अशा ठिकाणी भरभराट झाली तरी देखील ती सुखावह होत नाही. सामान्य माणसाला त्याचा आधार वाटत नाही. आणि म्हणून प्रजातंत्र पाहिजे हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये तावून सुलाखून निघलेल्या आपल्या नेत्यांनी ठरवलं, विचार केला, जगातल्या देशांच्या घटना अभ्यासल्या आणि त्यातून एक विचारपूर्वक निवडलेली घटना ती राष्ट्राला समर्पण केली. स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षांनी ही प्रजातंत्र झालं. आता या प्रजेचं जीवनमान कसं आहे प्रजेत गेल्याशिवाय कळत नाही. तळागाळातल्या लोकांना कायमच तळात आणि गाळात जगावं लागणार असं दुर्दैव असू शकतं. तर त्या प्रजेपर्यंत जाण्याची वृत्ती लागते, व्यवस्था लागते. ती प्रजासत्ताक दिनानं येते. आजच्या आपल्या राज्यामध्ये मोदींचं जिणं, मोदींचं धोरण, त्यांचं शासन हे कशा प्रकारे चालतं याचा विचार आणि अभ्यास लोक करत आहेत. लोकांना असं वाटत होतं की आता 1919 साली काही 14ची पुनरावृत्ती होणार नाही. पण ती 14पेक्षाही जोरात मोदी कसे निवडले गेले लोकांना कळेना. आणि तज्ज्ञ मंडळी जी होती ते म्हणाले अरे हे आम्हाला कळलंच नाही. याचा एक विश्लेषण करणारा आढावा लोकांनी घेतला का अभ्यासकांनी, आणि त्यांनी असं शोधलं की जो साध्यातला साधा माणूस आहे, जो कायम याचका बनवून सरकारकडे बघतो, मला हे देता का, मला ते देता का, असा जो माणूस आहे त्याच्यासाठी मोदींनी राबवलेल्या ज्या योजना आहेत त्यांनी मोदींना हा विजय मिळवून दिला. हे घरोघरी शौचालयं झाली. ही शौचालयं झाली का नाही हे बघायला कोणीतरी आणखीन एक अधिकारी पाठोपाठ येत होता. सर्वसामान्य माणसाला भीक मागायला जायला लागत नव्हतं, तर त्याच्यापर्यंत पोहोचलं का नाही हे बघायला वरचा अधिकारी येत होता. आणि त्यामुळे त्या सर्वसामान्य माणूस सुखावला, प्रजा सुखावली. तर अशा छोट्या छोट्या माणसांची मोठी मोठी कामं मोदींनी केली. अंधारातल्या गावापर्यंत वीज पोचवायची, गावाला चळवळ करायला लागायची की मला वीज नाही किंवा माझ्या नशिबी नाही. पण यांनी बघितलं की किती गावं झाली, पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या शासनाचं वैशिष्ट्य असं झालं की जो अगदी नडलेला सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत पोचणाऱ्या योजना कोणत्या, आणि अशा अनेक योजना मोदींनी धडाधड राबवल्या. आणि लोक मागे लागायच्या आधी ते त्या योजना पूर्तता करायला मागे लागले. आपल्याकडच्या शासनाचा पोत बदललाय आणि त्यामुळे लोकांनी भरभरून दुवा दिला. असा दुवा त्या प्रत्येक राजवटीला देता यावा असं वळण लागावं म्हणून संविधान केलं. त्या संविधानाचा आज महोत्सव. मग या संविधानाच्या महोत्सवाच्या दिवशी आपले आनंद उद्गार या ठिकाणी ऐकायला यावेत अशी योजना या सप्तकातल्या कलामंचाने सूरसप्तक या आपल्याला ऐकवलं. हे फार विशेष झालं. काय विशेष झालं तर हे जे 7 गोष्ट आहे, की सप्तलोक आहेत, सप्तसुर आहेत, 7 वार आहेत. अशा सप्तलोकातल्या या सगळ्या घटनांच्या मध्ये आनंदानं जगण्यासाठी आपण अवतीर्ण झालेलो आहोत. पण कसं कसं कणत जगावं लागतं. सूरच तो, पण दुःखाचा स्वर म्हणजे कणणं. आणि तो सुखाचा जो स्वर आहे तो कधीतरी ऐकायला मिळायची योजना करावी लागते. परमेश्वर नटराजाचं स्वरूप घेऊन येतो. आपला देव नाचतो. गोकुळातला कान्हा हा असा नाचरा देव आहे. तो 1.5 पायावर उभा राहतो असा, आणि तो जो बासरी वाजवतो, खेळणारा नाचणारा असा देव असू शकतो. माझा पांडुरंग सखा असू शकतो. हे फक्त आपल्याकडे घडतं, नाही तर देवाचा धसकाच फार. एखादा इन्स्पेक्टर असावा तसं देवाबद्दल भयगंड असतो, पण देवाबद्दल जवळीक ही फक्त हिंदुस्थानात शक्य होते. अशा देवाची गाणी या ठिकाणी आनंदानं गायची. तो आनंदोद्गार आपल्याला ऐकायला मिळाला. सुखामेळ्याचा अभंग की मी त्या उंबरठ्यापाशी मी दंग राहील. कारण आतला जो मुख्य देव आहे की नाही तो माझा सखा आहे. तर तळातल्या माणसाला देव हा माझा सखा आहे इतक्या जवळीकीने बोलता येणं याला संस्कृती म्हणतात. ते आपल्याला ऐकायला मिळालं.
तर या सगळ्या तळागाळातल्या खितपत पडलेल्या माणसांचा आनंदोद्गार हा कधीतरी ऐकायला मिळावा. तो गाण्यानं, नाचण्यानं, हसण्यानं व्यक्त व्हावा. त्यातलं कणणं कमी व्हावं, त्यातल्या यातना संपाव्यात, असं कधीतरी व्हावं. यासाठी तर स्वातंत्र्याचा लढा आपल्या पूर्वजांनी रचला. आणि म्हणून हा आनंदाचा उद्गार करण्यासाठी असा कार्यक्रम या दिवशी योजायची ही प्रथा अपर्णाताईंच्या सारख्या साक्षात स्वरदेवतेनं आपल्याला सुचवली. आणि एवढं नुसतं सुचवायला सोपं असतं, पण आपला लेख त्यासाठी पाठवला. हा छोटासा कौशिक गोव्यातल्या एका मंदिरामध्ये अपर्णाताई स्वरसाधना करायला बसल्या त्यावेळेला पाठीमागे छोटा ताल वाजवत होता. त्यावेळेला मी पाहिला तर आपल्या मुलाला योग्य ताल शिकवणारे पालक फार कमी. आणि ही संस्था जी आहे, आपली संघटना आहे, ही आपल्या मुलांना योग्य ताल शिकवतात. भयंकर विचित्र परिस्थिती आहे हिंदुस्थानातली. बहुसंख्य माणसं शिक्षणापासून वंचित. ते शिकू शकतील हे सांगायला कोणी जात नाही. आणि त्या मुलांना पालक जेवायला खायला जेमतेम घालू शकणारे एवढेच असतात. त्या पालकांना माहीत नसतं की या पोराला पुढे कसं न्यावं. तर त्या पालकांनी या बालकाचं काय करावं अशा चिंता करण्याचे दिवस आहे. वर्धिनी ही एक अशी संघटना आहे की जी या बालकांच्यासाठी प्रगती पालक नियुक्त करते. प्रगती पालक म्हणजे काय, की या मुलामध्ये काहीच गुण नाहीत असं वाटणं आणि असं म्हणणं ही सवय असते. हॅक तुला काही कळत नाही, गप्प बस असं सांगण्याची पद्धत असते. आपण सांगतो नाही, बोल, व्यक्त हो, अरे तुझ्यात काहीतरी असणं गुण आहेत तुझ्यात, असं सांगणारं शिक्षण तंत्र वर्धिनीला आहे. प्रत्येकात काहीतरी गुण आहे, शोधावं लागतात. प्रत्येक दगडामध्ये एक शिल्प आहे, नको ते काढून टाकलं की हवं ते आहेच. जे आतमध्ये ऑलरेडी इन मॅन, मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मानवातली मूळ पूर्णता उलगडली शिक्षणी तुझ्यात आहे, पण त्याला ते कुणी नाही सांगत. तुझ्यात काय चुकलं ते सांगतात. लाल पेन्सिल घेऊन फक्त खोडाखोड करतात, ते एवढं चुकलं. अरे काहीतरी एक तरी बरोबरचा गुण असेल की नाही, असतो. आमची समृद्धी नाव किती छान ठेवलं तुझ्या आईवडिलांनी. तर त्या समृद्धीत किती गुणांची समृद्धी आहे आम्हाला सुद्धा पत्ता नव्हता. ही गाऊ शकते इतकी सुंदर हे माहीत नव्हतं. तिने उत्तम सूत्रसंचालन करते, बोलते छान, पण ती गाते हे बघितल्यानंतर मला वाटलं अरे ती आपली समृद्धी आहे का. मला तर काही दिसे ना, एकदम कुठेतरी समृद्धी ताई अवतरल्या असं वाटतं. आणि ही समृद्धी प्रत्येक बालकात आहे, प्रत्येक बालकात आहे. काही ना काहीतरी त्याच्यात एक गुण असतो, शक्ती असते. अगदी टाकाऊ माणूस नाहीच, हा गुणाचा आहे. एखाद्याला टाकाऊ म्हणणं, शिक्का मारणं आणि बहिष्कृत करणं, असा फार मोठा बहिष्कृत भारत अजूनही आहे. म्हणून त्या बहिष्कृत भारताला स्वीकृत भारत कसा करावा, तुला सुद्धा जमेल. तुझ्यात सुद्धा गुण आहेत. गुणी बाळा, तू काही ना काहीतरी करून दाखवलं पाहिजे, हे सांगायला लागतं. ते सांगण्याचं गीत आहे उदे उदे उदे. अपभ्रंश आहे संस्कृत मूळ शब्दाचा. उदयोस्तु असा तो मूळ संस्कृत. उदय हा असतो म्हणजे तुझी भरभराट हो, तुझं स्वरूपाचं वर्धन हो, तू फुलो फळो मोठा हो असं म्हणणं. आणि म्हणून माझ्यापेक्षा माझा पोरगा, माझ्या पोरापेक्षा त्याचा पोरगा हा मोठा मोठा होत जाईल, माझ्या पिढ्या विकसित होत जातील, आम्हाला भवितव्य आहे असं वाटणारं शिक्षण तंत्र आणण्याची गरज आहे. चौकात अशी किडमिडी छोटी पोरं ध्वज विकत असतात 25 फेब्रुवारीला. माझ्या मनात येतं की ध्वज विकून, कागदी ध्वज विकून पोट भरणारं हे जे पोरगं आहे, हे उद्या हिंदुस्थानचा ध्वज नाचवणारं, हिंदुस्थानावर सत्ता गाजवणारं सुद्धा होऊ शकेल का? होऊ शकेल. एक उदाहरण आपल्या समोर आहे ना मोदींचं, की चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणजे ही ताकद त्याच्यात आहे. त्याच्या परिसरानं, त्याच्या परिस्थितीनं त्याला टप्पल मारून तुला काही जमणार नाही हे सांगण्याचं काम आजवर केलं होतं. तुला जमेल असं सांगणारं काम म्हणजे उदयोस्तु सांगणारं काम वर्धिनीत होत असतं. आणि म्हणून मगाशी उदय ग अंबाबाई. अंबा म्हणजे आई. ही जी मातृभूमी आहे, ही जी अंबा आहे, ही प्रत्येक पोराला आशीर्वाद देते की तुला सुद्धा जमेल. आणि म्हणून ही
झोपडामध्ये आणि गावांच्या मध्ये अडकलेली अशी दडपलेली जी पोरं आहेत ती मुक्त झाली, त्याला स्वातंत्र्य म्हणतात. त्यांनी गायचं आनंदानं सुरामध्ये आणि म्हणायचा आनंदोद्गार, माझा हा देश आहे, इथं मी अतिशय आनंदी आहे, माझ्या देशामध्ये मला मोकळीक आहे. आणि मोकळीक कशाची? मला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्याची. अगदी गरीबातला गरीब पोरगा, कष्टकऱ्याचा पोरगा हा ज्या वेळेला मोठा अधिकारी होतो त्यावेळेला होणारा आनंद काही एक लोकविलक्षण आहे. आपल्याकडे स्वरूपवर्धिनीमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आपण चालवतो आणि ते केंद्र कसं आहे तर अगदी मागास जिल्ह्यातले तालुक्यातली जी पोरं आहेत की ज्यांना पुण्यामध्ये बूट टेकायला जागा नाही आहे, त्यांनी पुण्यात यायचं. तर त्या हजारो लाखोनी फिया घेऊन शिकवणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे जाणं तर त्याला शक्य नाही आहे. पण एक संस्था आहे, एक संघटना आहे स्वरूपवर्धिनी नावाची, की जी त्या मुलांना संपूर्ण खर्च त्याचा उचलण्याची जबाबदारी घेणारी शिष्यवृत्ती देते आणि सांगते की तू सुद्धा अधिकारी होशील, तुला सुद्धा जमेल. आणि म्हणून असे अनेक विद्यार्थी 100-200 तरी अधिकारी आहेत वर्धिनीच्या या केंद्रातून शिकून अधिकारी झालेले. ज्याची अपंगिता नाही त्याचे धरी जो हृदय, हे शिक्षणाचं इथलं सूत्र आहे. तर अशी जागोजागची मुलं हेरो घडवणारी संघटना म्हणजे स्वरूपवर्धिनी. त्या घडवण्याचं, त्या उदयवस्तूचं गीत आपण ऐकलं, आपण भजन ऐकलं, आपण ध्येयगीतं ऐकली, नृत्यसुद्धा पाहिलं. कलाविष्कार, कला म्हणजे काही फक्त संगीतात नाही आहे, फक्त रंगात नाही आहे, अनेक प्रकारचे आहे. त्या सर्व कलांचा विकास झाला पाहिजे. पण त्या कलांचा विकास हा आनंदोद्गार व्यक्त करण्यासाठी झाला पाहिजे. उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया म्हणून रामदासांनी देश सुधारल्याचं हे दिलं की पाणवठ्यावर भीती होती ती गेली आणि म्हणून त्यांनी आनंदाचा घोष केला. तसं या मूक पिढ्या ज्या आहेत त्यांना आपल्या मनातलं बोलायची भीती वाटत होती पारतंत्र्यात. आता स्वतंत्र आहात, मुक्त आहात, आनंदाने गा, नाचा, एकमेळानं नाचा असं सांगण्याचे दिवस आले. त्याला गणराज्य म्हणतात. गणराज्य लक्षात घ्या. गण म्हणजे मोजून प्लॅटून उभं करतात की नाही, त्याला गण म्हणतात. शिवाचे असे गण होते. शंकराचा हा महादेव हे जग चालवतो कोणाच्या जीवावर? गणांच्या जीवावर. आणि या गणांचा नेता लागतो, त्याशिवाय गण शिस्तीत काम करत नाही.